रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी आपल्या द्वारा रचलेल्या सृष्टीबद्दल जी माहिती दिली आहे त्यात खूपच विस्ताराने सांगितलं आहे. आता हे श्री ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी विमानात बसले आहेत. दुर्गाने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. हे जिथे पोहोचलं तिथं ब्रह्माजी विराजमान होते आणि एक ब्रह्माजी विमानात बसलेले आणि एक ब्रह्माजी समोर बसलेले ब्रह्मलोकामध्ये. आणि तिथं पाहिलं तर विष्णू आणि शिवजी विचारत होते की हा दुसरा ब्रह्मा कोण आहे. म्हणजे विमानातला ब्रह्माजी त्यांना विचारत होता की हा दुसरा ब्रह्माजी कोण आहे. तर ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते कोण आहेत ते. तर हे कोण होते? ह्या काळाने जसं आपल्या सृष्टीच्या रचनेच्या प्रारंभी सांगितलं होतं, त्यांनी या ब्रह्मांडाच्या टॉपमोस्ट प्लेसवर म्हणजे उंच शिखरावर 3 स्थानं बनवली होती. आपल्याला एक चित्र दाखवतो ब्रह्मांडाचं, त्यातून सहज समजेल. पहा, एक ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हे एक अंड्यासारखा आकार आहे. याचा अंड्यासारखा आकार आहे. याचा एलिप्टिकल असा आकार आहे, असा शेप आहे. आता हे पहा, खालून सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा पाताळ लोक, तलातल, रसातल, सुतल, अतल, महातल, तलातल आणि वितल. हा पृथ्वी लोक. हे शिवलोक, ज्याला शिवपुरी पण म्हणतात. ब्रह्माजींचा लोक ब्रह्मापुरी, विष्णूजींचा लोक विष्णुपुरी. आता हे जे क्षेत्र आहे हा आहे कॉमन स्वर्ग आणि नरक. हे आहे धर्मराय लोक, म्हणजे इथला न्यायाधीश बनवलेला आहे काळानं, जिथे सगळ्यांचं अकाउंट असतं. आणि हे जे सगळं स्थान आहे हे ब्रह्मलोक आहे. हे जे स्थान आहे याला ब्रह्मलोक म्हणतात. हा एक स्वर्ग आहे. इथे इंद्र पण असतो, पण हा इंद्र वेगळा आहे आणि म्हणून याला महाइंद्र म्हटलं आहे. हे इथे काय केलेलं आहे ना, हा महास्वर्ग आहे. यातच याने एक वेगळाच असा आणखी एक डुप्लिकेट काम करून ठेवले. एक नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामीलोक अशी रचना करून ठेवली आहे. इथे ही 88,000 खेडी आहेत. इथं ही सप्तपुरी आहे. आणि ह्या सगळ्या ब्रह्मलोकाच्या वरती हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकाच्या वर याने इथं 3 गुप्त स्थानं बनवली आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की एक हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. यामध्ये हा काळ क्षरपुरुष स्वतः ब्रह्माचं रूप धारण करून राहतो आहे आणि सोबत आपली पत्नी दुर्गाला सावित्रीच्या रूपात ठेवतो. हा इथून अंतर्धान पावला आहे आणि विमानाच्या आधी इथं येऊन पोचला. हे एक तमोगुण प्रधान क्षेत्र आहे, जिथे हा महादेव महाशिव रूपात राहतो आणि दुर्गाला आपल्या म्हणजे उमा रूपात ठेवतो. आता हे एक सतोगुण प्रधान क्षेत्र आहे. पुढे हे स्वतःच विष्णुरूप धारण करून तिथे विराजमान होतात आणि दुर्गाला महालक्ष्मी रूपात ठेवतो. आता जेव्हा त्यांचं विमान येऊन पोहोचलं या रस्त्याने, पहिलं त्यांनी पाहिलं हा इंद्राचा लोक पाहिला. पहिल्यांदा हे मोठे मोठे वृक्ष पाहिले आणि मग इथून इथं प्रवेश केला. याच्या पुढे जाऊ शकत नाहीत ते. त्यांचं विमान महाइंद्रला पाहून ह्या रस्त्याने असं बाहेर निघालं आणि परत इकडे येऊन पोहोचलं.
पुढे जाऊन त्यांनी काय पाहिलं की हा ब्रह्मा, हा कालपुरुष बसला होता इथं. आणि मग तिथून त्यांचं विमान या इथे आलं. तिथे त्यांनी अजून एक शंकरदेव पाहिले. हा काल होता. स्वतः क्षरपुरुषानं तिथं 3 रूपं धारण केली होती. आणि मग ते विष्णू लोकात आले. तिथे अजून एक विष्णू होता आणि ही लक्ष्मी बसलेली होती. ही दुर्गा ह्या विष्णुरूपी काळावरती चौरी ढाळत होती. तिथून मग त्यांचं विमान हे इथे आलं, गोड्या पाण्याच्या समुद्रात. इथे एक वेगळंच दुर्गालोक आहे. आता पुढे पाहूया. इथपर्यंत आपण वाचत आलो आहोत श्री देवी पुराणाला. आता आपण इथे येणार आहोत ह्या गोड्या पाण्यामध्ये. ह्या गोड्या पाण्याच्या समुद्रामध्ये पोहोचलो आहोत. आता इथं येऊयात. पुण्यात्म्यांनो, आज आपले सद्ग्रंथ जे प्रमाणित करत आहेत, हे ज्ञान परमेश्वर कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मवाणीमध्ये, कबीरवाणीमध्ये लिपिबद्ध करून ठेवलं आहे. आजपासून 600 वर्षांपूर्वी. आणि आज या सद्ग्रंथांमधून आम्हाला समजत आहे, यातून हे सिद्ध होतं की पूर्ण परमात्मा कबीरजी आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच हे ज्ञान आपल्याला देऊन ठेवलं होतं आणि सद्ग्रंथ विद्वान आहेत. आता आपण कुठपर्यंत वाचत आलो आहोत की हे तिघेही विमानामध्ये बसले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी. आणि दुर्गाने आपल्या शक्तीने विमान आकाशात उडवलं आहे. प्रथम ते पोहोचलं ब्रह्मलोकामध्ये. तिथं हे काळाच्या त्या स्थानावर पोहोचलं जे रजोगुण प्रधान आहे. ते स्वतः क्षरपुरुष म्हणजेच काळब्रह्म स्वतःच ब्रह्मारूप धारण करून विराजमान होते. आणि पुढे गेलो तर तेच शंकर रूपामध्ये विराजमान होते. पुढे गेलो तर विष्णू रूपामध्ये विराजमान होते. मग तिथून त्यांचं विमान कुठं गेलं? हे सगळं ह्यासाठी केलं गेलं कारण ते सगळे स्वतःला देव समजून बसायला नको, त्यांचं भ्रमनिवारण करण्यासाठी. आता पाहूयात. हे देवी भागवत चालू आहे. श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. हे तेच पुस्तक आहे जे आधी तुम्हाला दाखवलं होतं. आपण इथपर्यंत वाचलं. आपण हे वाचलं 118 पानापर्यंत. तेवढ्यात आमचं विमान जोरात निघालं आणि त्या दिव्यधामात ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलं. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. एक विमानात बसलेत आणि एक तिथं विराजमान होते. तो ब्रह्म होता, क्षरपुरुष होता. तो फसवतो यांना. तो स्वतः ब्रह्मारूपामध्ये तिथं विराजमान होता. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णू यांना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णू यांनी मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता कोण आहेत? भगवान, मी कोण आहे? हे कोण आहेत? आणि आमचा काय उद्देश आहे? ह्या कोड्यात माझं मन गुंतलेलं आहे. एवढ्यात मनाच्या वेगात असलेलं हे तीव्रगामी विमान तिथून लगेच निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. तिथं विमान पोहोचताच एका मोठ्या भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर निघाले. ते नंदी बैलावर बसलेले होते. हा काळ निघालाय तिथून, क्षरपुरुष. आणि नंतर तिथून क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वायुवेगाने उडालं आणि वैकुंठ लोकात पोहोचलं. तिथं कोण होतं? तिथे कमल लोचन श्रीहरी विराजमान होते. एक आणखी विष्णूजी. हा काळ बसला होता, क्षरपुरुष, आणि त्याचे 4 हात होते. पक्षीराज गरुडावर विराजमान होते आणि प्राणप्रिया लक्ष्मीजी चौरी ढाळत होत्या. आता आपण इथं येऊयात, खाली येऊयात. एवढ्यात वाऱ्याशी बोलत बोलत ते विमान लगेच उडालं. पुढे अमृतासमान गोड पाण्याचा समुद्र होता, ज्याचं पाणी खूपच गोड होतं. आपण 119 पानावरचं वाचणार आहोत. 118 पान आपण वाचलंय. त्या समुद्रामध्ये एक मनोहर द्वीप होता. त्या द्वीपामध्ये एक मंगलमय मनोहर पलंग होता. त्या पलंगाला सुंदर रत्न जडलेली होती. त्या उत्तम पलंगावर एक दिव्य रमणी बसली होती. ही दुर्गा तिथं जाऊन बसली होती. पुढे पाहूया. ती अशी
प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं, लाल लाल दात होते. करोडो लक्ष्मींपेक्षाही ती अधिक सुंदर होती. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं, लाल लाल दात होते. हे वाचलं आपण. आता इथं आहे, त्यांना पाहून आम्ही सर्व मोठ्या आश्चर्यात पडलो. काही वेळापर्यंत आम्ही तिथंच थांबलो. एकमेकात चर्चा करू लागलो, ही सुंदरी कोण आहे आणि तिचं नाव काय आहे. आपण हिच्याविषयी अगदीच अनभिज्ञ आहोत. हिचे हजारो नेत्र, हजारो हात, हजारो मुख आहेत. दुरून पाहून सुद्धा ही केवढी सुंदर वाटत आहे. ही ना कोणी अप्सरा आहे, ना कोणी गंधर्वकन्या, ना कोणी देवकन्या. नारद, शंकाग्रस्त होऊन आम्ही थांबलो होतो. तेव्हा भगवान विष्णूने त्या चारुहासिनी भगवतीला पाहून विवेकपूर्ण निश्चय केला की ही भगवती जगदंबिका आहे. तेव्हा ते म्हणाले की ही भगवती आपल्या सर्वांची आदी कारण आहे. महाविद्या आणि महामाया ही हिची नावं आहेत. ती पूर्ण प्रकृती आहे. आता पुण्यात्म्यांनो, विष्णूजी म्हणत आहेत कारण काळानं त्यांची बुद्धी उद्दीपित केली. आता आपण 120 पान नंबर वाचूया. संक्षिप्त देवी भागवत गीता प्रेस, गोरखपूर इथून प्रकाशित. ही तीच दिव्यांगना आहे, विष्णूजी सांगत आहेत. ही थोडी पार्श्वभूमी सांगितली विष्णूला काल भगवानाने आणि दुर्गाने. थोडी बॅकग्राऊंड सांगितली. ही तीच दिव्यांगना आहे जिचं प्रलयवर्णात मला दर्शन झालं होतं. त्यावेळी मी बालरूपात होतो. ती मला पाळण्यामध्ये झुलवत होती. विष्णूजी लहानसं बाळ होते हे त्यांच्या जन्माचं प्रमाण आहे. वटवृक्षाच्या पानावर एक सुदृढ शय्या अंथरली होती. त्याच्यावर पडून मी माझ्या पायाचा अंगठा आपल्या कमळासारख्या मुखात घेऊन चोखत होतो. म्हणतायत प्रलय वर्णनामध्ये मला दर्शन झालं होतं या देवीचं. तेव्हा मी बाल्यावस्थेत होतो. छोटं बाळ होतो. ती मला पाळण्यात झुलवत होती. मी पायाचे अंगठे चोखत होतो. त्यांना पाहून मला आधीची गोष्ट आठवली. ही आम्हा सर्वांची जननी आहे. आता 121 पानावर आहोत. आता भगवान विष्णू प्रकृती देवीला म्हणाले की नमस्कार देवी. भगवती विधात्रीला निरंतर नमस्कार असो. ही स्तुती करत करत भगवान येत आहेत. विष्णूजी इथे पहा 123 पानावर. जे प्रारंभी वाचलं होतं ते आता परत आलं आहे. भगवान विष्णू स्तुती करत आहेत आपल्या माता दुर्गाची. तू शुद्ध स्वरूपा आहेस. हे सगळं विश्व तुझ्यापासूनच निर्माण झालं आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. केवळ तूच निरंतर आहेस. जगज्जननी आहेस. प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यापासून प्रकट झाले आहेत तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्मा पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझी संतान नाहीये? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या सद्ग्रंथांना स्वतः वाचलं आहे आणि हे आत्तापर्यंत पवित्र हिंदू धर्माचे गुरुजन हे आचार्य, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, गीता मनीषी, गीतेच्या मर्मज ज्ञाता, वेदांच्या ज्ञाता, पुराणांच्या ज्ञाता म्हणत होते. त्यांना हे काहीच माहीत नव्हतं. ते अज्ञानी होते. जे आजपर्यंत आपल्या देवांना अजरावर म्हणत होते ते आपल्याला त्यांची स्थिती काय सांगू शकले नाही.
हे नाही सांगू शकले की त्यांची स्थिती काय आहे. जन्मगाथा सांगत बसले महापुरुषांची की यांची ही स्थिती आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं की तुम्हाला सृष्टी रचनेच्या प्रारंभी जी कथा सुरू केली होती, सांगितली होती की काळ भगवानाने ह्या क्षरपुरुषाने, जे ब्रह्मा विष्णू महेशाचे पिता आहेत, दुर्गाजीचे पती आहेत, जे श्रीदेवीचे पती आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेशचे पिता आहेत, त्यांनी दुर्गाला सांगितलं होतं हे की माझं गुपित कोणालाही सांगू नकोस. हे खूप कठोरपणे सांगितलं होतं. तर देवीने ह्याच उद्देशाने ब्रह्मा विष्णू महेश यांना ह्या क्षरपुरुषाचं ज्ञान दिलं नाही. आता दुर्गाला ह्याने सांगितलं होतं की माझं रहस्य कोणालाही सांगू नकोस. अशा प्रकारे दुर्गानं ते गुपित कोणालाही सांगितलं नाही, तरीही सत्य लपू शकलं नाही. आता ह्यावरूनच असं प्रमाणित करून दिले देवी भागवतमध्ये की ब्रह्माजींनी वेद वाचले. दुर्गाला विचारलं की वेदांमध्ये हे लिहिलं आहे की फक्त एक ब्रह्म, ज्याच्या बरोबरीचा दुसरा नाहीये. ब्रह्म म्हणजे परमात्मा पण असतो, ब्रह्म म्हणजे भगवान पण असतो. तो एकच परमात्मा पूजेच्या योग्य असतो. तर तो तुम्हीच आहात का? ब्रह्माने विचारलं. तो तुम्हीच आहात का? दुर्गाला विचारलं. आता दुर्गा काय उत्तर देते पहा. श्रीमद देवी भागवत म्हणजेच दुर्गा पुराण, देवी पुराण, जे आपण वाचत आहोत, जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित केले, त्याच्या 3ऱ्या स्कंदाच्या पान नंबर 125 वर आपण वाचत आहोत. 123 पर्यंत आपण वाचलेलं आहे. इथं 124 वरती पहा. ब्रह्माजी म्हणत आहेत, अद्भुत तेजस्वी भगवान शंकर यांची स्तुती करण्यावर भगवती जगदंबिकेनं आपली ती गोष्ट सांगितली. आता इथे ब्रह्माजी विचारतायत, ब्रह्माजीचं प्रकरण चालू आहे. हे 125 पानावरती आपण वाचतो आहोत 3ऱ्या स्कंदामध्ये. ह्या मूर्त आणि अमूर्त जगाचा आधार तुमच्या आधी दुसरा कोणीही पुरुष नव्हता, कोणी तिसरा पण नाहीये. एकमेव द्वितीय ब्रह्म. ह्या वेदाच्या वचनाला व्यर्थ म्हणणं तर योग्य नाही. आता दुर्गा यांना म्हणते की मीच सर्व काही आहे, मीच तुमचा पिता आणि मीच तुमची माता आहे. आता ब्रह्मदेवांनी वेद वाचले आणि म्हणाले की आपण वेदांना खोटं ठरवू शकत नाही, आणि इकडे अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. अशा प्रकारे वेदवाक्य आणि अनुभव यांच्यामध्ये अत्यंत विरोध उत्पन्न होत आहे. वेद म्हणतायत एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे, तर काय तो आत्मस्वरूपाही तुम्हीच आहात की तो कोणी वेगळा पुरुष आहे? माझ्या या शंकेचं निरसन करण्याची कृपा करा. कुठल्या तरी महान पुण्याच्या कृपेमुळेच मला तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय. तू स्त्री आहेस की पुरुष, हे रहस्य पण मला विस्तृतपणे कृपा करून सांगा. 4था आणि 5वा अध्याय इथं संपला. आता 6वा अध्याय सुरू होतोय. ब्रह्माजी इथं म्हणतायत, अशा प्रकारे मी जसं भगवती जगदंबिकेला विनयपूर्वक विचारलं, तेव्हा त्या मधुर वाणीने मला सांगू लागल्या. देवी म्हणाल्या, मी आणि ब्रह्म एकच आहोत. आता झाले ना 2. सत्य लपत नाही, एकच आहोत. माझ्यात आणि ह्या ब्रह्ममध्ये किंचितही फरक नाही. जे ते आहेत तेच मी आहे, आणि जी मी आहे ते तेच आहेत. बुद्धीच्या भ्रमातून भेद प्रतीत होत आहे. आमच्या लोकांच्या सूक्ष्म भेदांना जो जाणतो, इथे तर 2 आहेतच, जो जाणतो तोच. आता 125 पान आपण वाचलं. आता 126 वाचूयात. तोच बुद्धिमान पुरुष आहे,
तोच तत्वदर्शी संत आहे जो आपली भिन्न भिन्नता समजतो. त्याने संसार मार्गातून मुक्त होण्याबाबत काहीच शंका नाही. ब्रह्म एकच आहे. पुढे पहा. मी शक्तिरूप धारण करून पराक्रम करते. गौरी, ब्राह्मी, रौद्री, वाराही, वैष्णवी, शिवा, वारुणी, कौबेरी, नारसिंही आणि वासवी ही सगळी माझीच रूपं आहेत. विभिन्न कार्य उपस्थित झाल्यावर त्या त्या देवींमध्ये आपली शक्ती स्थापित करून मी सर्व व्यवस्था करते. हो, त्या त्या देवींना निमित्त बनवणं माझा स्वभाव आहे. आता पुढं पाहूया. आता पुण्यात्म्यांनो, आपण वाचत आहात आपल्या सद्ग्रंथांना तुम्ही स्वतः. आपण जे 3ऱ्या स्कंदामध्ये आणि पृष्ठ नंबर 125 मध्ये वाचलं, ब्रह्माजी म्हणतायत की मी जेव्हा दुर्गेला विचारलं, माता जगदंबिकेला, की वेदात लिहिलं आहे की एकमेव द्वितीय असे ब्रह्म, अद्वितीयम, ज्याच्यासारखा दुसरा कोणीच असू शकत नाही, तो ब्रह्मच सगळं आहे. तिकडे उपनिषद आणि तुम्ही जे म्हणत आहात की मीच सर्व आहे, मीच सृष्टीची रचना करणारी आहे, माझ्याशिवाय कोणीही नाहीये, तर मग ह्या वेदवाक्यांना खोटं तर नाही म्हणतायत. आमचा अनुभव सांगतो की परमात्मा निराकार आहे आणि वेद म्हणतायत की तो साकार आहे, तर मग आमचे अनुभव आणि यथार्थमध्ये खूप विरोध आहे. तर काय तो ब्रह्म तुम्हीच आहात की दुसरा कोणी आहे? ब्रह्माजींनी विचारलं. आता दुर्गा तर आधी फसवते त्यांना की त्या ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नाहीये, तो आणि मी एक. आमच्या दोघांमधला सूक्ष्म भेद जो कोणी जाणतो तो परमपुरुष आहे, विद्वान पुरुष आहे, तत्वदर्शी आहे. आता पुढे पहा. पृष्ठ 129 वर बिलकुल स्पष्ट होतं. पहा, आपण 3रा स्कंद वाचत आहोत, संक्षिप्त देवी भागवतचा. पृष्ठ नंबर 129 वर पहा. इथे ह्या सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे. ही देवी म्हणतीये, दुर्गा म्हणतीये. इथं देवीचं प्रवचन चालू आहे. देवी म्हणाली, हे देवी सांगतीये. हे 129 पानावर. हा सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे. महानुभाव देवतांनो, ब्रह्मा, शिव आणि विष्णूला दुर्गा म्हणतीये, आता माझं कार्य सिद्ध करण्यासाठी विमानात बसून तुम्ही लवकर या, लगेच या, जा. कोणतंही कठीण कार्य उपस्थित झालं तर तुम्ही माझं स्मरण कराल तर मी समोर येईन. देवतांनो, माझं आणि सनातन परमात्म्याचं ध्यान तुम्ही नेहमी करत राहिलं पाहिजे. आता इथं हे 2 झाले. तेव्हा तर म्हणत होती की मीच सर्व काही आहे, आणि आता दुर्गा इथं म्हणते की ब्रह्मलाच सनातन परमात्मा म्हणत आहे. आम्हा दोघांचं आले 2. आमच्या दोघांचं स्मरण करत राहिलात तर तुमचं कार्य सिद्ध व्हायला किंचित मात्र शंका नाही. ब्रह्माजी म्हणतात, अशा प्रकारे सांगून भगवती जगदंबिकेनं आमची पाठवणी केली. त्यांनी शुद्ध आचरणवाल्या शक्तींमधून भगवान विष्णूंसाठी लक्ष्मीला, शंकर देवांसाठी महाकालीला आणि माझ्यासाठी महासरस्वतीला पत्नी बनण्याची आज्ञा दिली. आता त्या स्थानातून आम्ही निघालो आणि दुसऱ्या स्थानावर आमची पुरुष रूपात प्रतिष्ठापना झाली. आपल्याला ह्या दासाने परमेश्वर कबीरांद्वारे रचलेली सृष्टी आणि ह्या साऱ्या ब्रह्मांडाची रचना केव्हा आणि कशी कशी झाली ह्या साऱ्या गोष्टी सांगितल्या. ह्या दासाने आपल्याला मौखिक ऐकवलं होतं, शाब्दिक ऐकवलं होतं, आणि आज या सद्ग्रंथांनी आपल्या शास्त्राने प्रमाणित केलं की 600 वर्षांपूर्वी परमेश्वर कबीरांनी आपल्याला जे ज्ञान दिलं होतं
ते आजही आमच्या सद्ग्रंथात विद्यमान आहे. आणि हे नकली गुरु, आचार्य, ढोंगी, वेदज्ञानहीन, शास्त्रांच्या ज्ञानापासून हीन आहे. आणि हे म्हणतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. आता ही तर संकल्पना स्पष्ट झाली दुर्गेची, की दुर्गा यांची माता आहे. फायनल झालं. आणि तिघांचा विवाह केला दुर्गाने. आपलीच 3 रूपं करून ती स्वतःच म्हणते की मी एकाची अनेक होऊ शकते. आणि 3 रूपं धारण करून तिने 3 पुत्रांचा विवाह करून दिला. आता समस्या राहिली की यांचा पिता कोण आहे. ह्या संकल्पनेला स्पष्ट करूया. ह्या रहस्याला, ह्या शंकेचं समाधान जे आहे शिवपुराण करेल. आता आपल्याला वाचून दाखवतो हे पवित्र शास्त्र, जे हे नकली हिंदू धर्माचे नकली गुरु आजपर्यंत ना वाचू शकले ना समजू शकले. यांना केवळ संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, तत्वज्ञान नव्हतं. आणि आपण यांना मानत राहिलो की हे संस्कृत भाषा जाणणारे ऋषी, महर्षी, ब्राह्मण आहेत आणि यांनी वेद आणि पुराणांना नीट वाचलं असेल, यांनी योग्य सांगितलं असेल आम्हाला. आणि कबीर देवजी, कबीर साहेबजी मानव रूपात, विणकर रूपात 600 वर्षांपूर्वी बनारसमध्ये आले होते. ते सांगत होते की हे खोटे सांगतायत सगळे, हे सद्ग्रंथांशी परिचित नाहीत, हे परमात्म्याच्या भाषेशी परिचित नाहीत. तर त्यावेळी आपला विश्वास बसला नाही, कारण हे खोटे गुरु आचार्य म्हणत होते की कबीर तर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा जाणत नाही, हा तर खोटे बोलतोय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याविषयी, यांचा जन्म मृत्यू सांगतो, यांच्या मातापितांविषयी सांगतो. कबीरजी खोटं बोलतायत. कबीर परमेश्वरांनी आपला प्रिय आत्मा धरमदासजींना सांगितलं होतं की धरमदास, कलियुगाची जेव्हा 5505 वर्ष संपतील तेव्हा माझी ही गोष्ट खरी होईल जी मी आज तुला सांगतोय. काय? अब मैं तुमसे कहूँ चताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. जे आज मी तुला सांगतो आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता दुर्गा आहे आणि पिता ज्योतिनिरंजन आहे. हा काल क्षरपुरुष आहे. हे माझं जे वचन आहे, आजपासून कलियुगाची 5505 वर्ष संपतील तेव्हा हे खरं ठरेल. आता आज जो कलियुगाचा काळ आहे, कलियुगाची आज ही वेळ आली आहे. 5500 जे होतील ते सन 2000 मध्ये होतात. इसवी सन पूर्व. तुम्हाला प्रमाण देतो याचं. तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करतो की वर्तमानात कलियुगाचं 5500 वर्ष चालू आहे. 5511 चालू आहे असं समजा आज. आणि याच्या 5 वर्ष आधी म्हणजे सन 2000 मध्ये 5505 वर्ष होतात. तुम्हाला पुरावा देतो. हे पहा, एक हे हिमालय तीर्थ आहे. या पुस्तकाचं नाव आहे हिमालय तीर्थ. आणि हे शंकराचार्य यांच्या परंपरेनं प्रकाशित केलंय. हिमालय तीर्थ. J.P. नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी, श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, ट्रेक्स अँड टूर्स कलकत्ता इथून. याचं पहिलं प्रकाशन 2009 मध्ये झालंय. प्रकाशक आहेत रणजू चक्रवर्ती. हे असं पहा. मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस कलकत्ता. आता याच्या पृष्ठ नंबर 42 वर आपल्याला दाखवतो. पान नंबर 42. पुस्तक आहे हिमालय तीर्थ. आणि इथं पहा शंकराचार्यांचं विवरण आहे.
आदी केदारेश्वरांसमोर शंकराचार्यजींची दिव्य संगमरवरी मूर्ती आहे. शिवरहस्यानुसार एक पुस्तक आहे शिवरहस्य, संस्कृतमध्ये, त्यातून हे घेतलंय. त्रिसहस्रे वर्षाणाम शंकरो यती, अर्थात कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपात आविर्भूत होतील. म्हणजे शंकर भगवान हेच आदी शंकराचार्यांच्या रूपामध्ये कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपामध्ये आविर्भूत होतील शंकराचार्यांच्या दर्शनानंतर, असं पुढं लिहिलं आहे. आता आम्ही दुसरं आपल्याला दाखवतो. आता यावरून सिद्ध होतं की कलियुगाची 3000 वर्ष संपतील तेव्हा आदी शंकराचार्यांचा जन्म होईल. आता हे दुसरं पुस्तक याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे की ख्रिस्ताच्या 508 वर्ष आधी शंकराचार्यांचा जन्म झाला. आता पहा, हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. हे आहेत आदी शंकराचार्यजी आणि हे आहेत आत्ताच्या वर्तमानातले श्री स्वरूपानंदजी. शंकराचार्य हे 2 पीठांचे शंकराचार्य आहेत. दोन्हींचं स्वामित्व यांच्याकडे आहे. हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. आणि इथे पहा, जानेवारी 2007 मध्ये छापलंय. संरक्षक आहेत अनंत श्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर. हे दोन्हीचे स्वामी आहेत. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. संपादक, लेखक आणि संकलक आहेत विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडळ, दिल्ली. प्रेरणास्त्रोत हे आहेत, मुद्रक हे आहेत फाईन प्रिंट अँड पॅक्स. परामर्श व सहयोग यांचा आहे. प्रकाशक आहेत अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडळ, 1/3234 गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आता यातलं पृष्ठ नंबर 11 तुम्हाला दाखवतो. आदी शंकराचार्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा जन्म चर्मराती आस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावामध्ये धर्मनिष्ठ नंबूद्री वैश्य शैव ब्राह्मण श्री शिवगुरू व धर्मपरायण सुभद्रा यांच्या घरात झाला. श्री शिवगुरू तैत्तरीय शाखेचे यजुर्वेदी होते, जे आदी शंकराचार्यांचे वडील होते. शंकराचार्यांचा जन्म भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरु परंपरेतील मठांच्या मतानुसार त्यांचा अवतार काळ इसवी सन पूर्व 508 मानला गेला आहे. 476 साल मानला आहे. 476चा अर्थ असा आहे 32 वर्षांचं वय असताना त्यांचा देहांत झाला. आता याच्यातून 32 वजा केले तर एवढेच येतात, 476. म्हणजे 508 वर्षांपूर्वी. इथे यांनी अंदाजाने म्हटलंय की साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. कुठे? आणि यावरून हे सिद्ध होतं की इसवी सन पूर्व 508 वर्ष हे 2007 मध्ये लिहिलं आहे. जर इसवी सन 2000 असं आपण धरलं तर तेव्हापासून 508 वर्ष आधी, म्हणजे 2000च्या 2508 वर्ष आधी. म्हणजे मी त्यात 3000 मिळवले तर 5508 वर्ष झाली. आणि 1994 पासून या दासाने
ही नामदानाची आज्ञा झाली. सन 2000 मध्ये कृपा झाली, परमात्म्याने दया केली. हे सद्ग्रंथ पाहिले. 2000 नंतर या सद्ग्रंथांना, जे आपले सद्ग्रंथ आहेत, यांना पाहून दासाने पुस्तकाची रचना केली, परिभाषा प्रभू की. मग परमेश्वर का सार संदेश आणि गहरी नजर गीता में म्हणजे भगवद्गीतेचा यथार्थ अनुवाद केला. तर परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील, त्यावेळी मी ह्या आज सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होतील. धर्मदास, काय सांगितलं होतं परमात्म्याने? की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत, त्यांना जन्ममृत्यू आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता ज्योती निरंजन क्षरपुरुष हे काल आहेत आणि यांची माता ही देवी दुर्गा आहे. पण त्यावेळी कोणीही मान्य केलं नाही. 600 वर्षांपूर्वी सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा हेच ज्ञान देत राहिले. पण या नकली गुरूंनी, या हट्टी आचार्यांनी हे परमात्म्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. परमात्मा कबीर म्हणत असत, ये दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. पहा कसे वेडे झाले आहेत. नकली गुरूंच्या नादाने त्यांच्या दंतकथांना खरं समजतायत आणि आम्ही जे सत्य सांगतोय त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. तर यासाठीच परमात्म्याने एक वेळ निवडली होती की ज्यावेळी कलियुग येईल त्यावेळी सर्व जनतेला उपदेश करू. आणि श्रद्धाळू लोक जेव्हा शिक्षित होतील तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी सद्ग्रंथांचं वाचन करतील आणि धन्य होतील. आम्हाला परमात्मा हवा आहे आणि आपण या सर्व सद्ग्रंथांना, पवित्र 4 वेदांना, पवित्र 18 पुराणांना आणि पवित्र श्रीमद भगवद्गीतेला सत्य मानत आलो आहोत आणि सत्य मानत आहोत. त्यामध्ये जे लिहिलंय त्याचा आपण आज स्वीकार केला पाहिजे. हे लोकवेद सांगणाऱ्या आचार्यांपासून, गुरूंपासून आपण दूर राहिलं पाहिजे. यातच आमचं शहाणपण आहे. आणि परमेश्वर कबीरजी म्हणतात, जान बूझ साची तजय और करे झूठते ने, ताकि संगत हे प्रभु सोपन में बिना दे. एवढी प्रमाण देऊन सुद्धा या भोंदूंना ते सोडत नाहीत, सत्य स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी म्हटलं आहे, जान बूझ साची तजय और करे झूठते ने, ताकि संगत हे प्रभु सोपन में बिना दे. त्यांची संगत नको म्हणजे दूरच बरं, जे एवढे पुरावे पाहूनही मान्य करत नाहीत. ह्या आदि शंकराचार्यांनी सुद्धा, ह्या शंकराचार्यांनाही ब्रह्मा विष्णू महेश यांची खरी स्थिती माहीत नाहीये. त्यांना अजरामर म्हणतायत ते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजींनी सांगितलंय, एक ना भूला दो ना भूली, ये भूले सब संसारी. आता आपण पुढे जाऊया. आता श्री ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पित्याबाबत स्पष्ट करायचंय. आता त्यांचं चरित्र मी तुम्हाला शिवपुराणात दाखवतो. हे पहा, शिवपुराण, संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोटा टाइप, केवल हिंदी. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोठा टाइप, केवल हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. आता इथून सुरू करूयात. ही रुद्र संहिता 98 पानापासून सुरू करूयात. संक्षिप्त शिवपुराण. हा रुद्र संहितेचा 5वा अध्याय इथं संपतोय. आपला पुत्र नारदाचं ते बोलणं ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथं असं म्हणाले. आता रुद्र संहितेचा 6वा अध्याय आपण वाचूया. ब्रह्माजींनी म्हटलं, ब्रह्मन, देव शिरोमणी, तुम्ही नेहमी सर्व जगावर उपकार करत असता. लोकांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे.
ज्यावेळी सर्व चराचर जग नष्ट झालं होतं, सर्वत्र फक्त अंधकारच अंधकार पसरला होता. सूर्य आणि चंद्रही दिसत नव्हते, अन्य ग्रह आणि नक्षत्रही दिसत नव्हती, दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल यांचंही अस्तित्व नव्हतं. तेव्हा तत्सत ब्रह्म ह्या श्रुतीमध्ये जे सत्य सांगितलं आहे तेच एकमेव सत्य होतं. आता पृष्ठ 100 वर संक्षिप्त शिवपुराण रुद्रसंहिता आपण वाचतोय. ज्या परब्रह्माविषयी ज्ञान व अज्ञानाने पूर्ण उक्तींद्वारे अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर दुसरी इच्छा प्रकट केली. त्याच्या अंतरात एकापासून अनेक होण्याचा संकल्प उमटला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने स्वतःसाठी मूर्तीची कल्पना केली. जे मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती भगवान सदाशिव आहे. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती. आता लक्षात घ्या, ही कोण आहे? ही दुर्गा आहे, जी कालच्या शरीरापासून बाहेर निघाली. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने, सदाशिव कोण आहे? तो काल आहे. आपला विग्रह म्हणजे शरीरातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, हे ब्रह्म सांगतायत. आता परमेश्वर कबीरजींनी सांगितलं आहे की काळाने दुर्गाला खाल्लं होतं, त्याच्या पोटातून परमेश्वर कबीरजींनी तिला बाहेर काढलं. इथं यांची मिळती जुळती गोष्ट आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी ब्रह्माजींना हे ज्ञान दिलं होतं आणि ब्रह्माजींनी आपला अनुभव आणि कबीरजींचं सांगणं यातून या गोष्टीला पूर्णत्व दिलं. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेनं विहार करणाऱ्या त्या सदाशिवानं आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती, गुणवती, माया, बुद्धितत्वाची जननी व विकाररहित सांगितलं आहे. त्याच शक्तीला अंबिका म्हटलं आहे. तिलाच प्रकृती. हे लक्षात ठेवा की दुर्गेला प्रकृती असंही म्हणतात. सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी, तिन्ही देवांची माता, ब्रह्मा, विष्णू, महेश यांची जननी दुर्गेला म्हणतात. त्रिदेव जननी, नित्या आणि मूळ कारण असंही म्हणतात. सदाशिवाने निर्मिलेल्या या शक्तीचे 8 हात आहेत. समजलं का ह्या दुर्गेविषयी सगळं? नाना प्रकारची आभूषणं तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची शस्त्रास्त्र धारण करते. स्पष्ट झालं? एकटी असूनही ती मायेच्या योगाने अनेक होते. तिनेच 3 रूप धारण केली होती: सावित्री, लक्ष्मी आणि उमा, ज्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी विवाह केला होता. एकटी असूनही ती मायेच्या संयोगाने अनेक होते. ते जे सदाशिव आहेत, ही क्षरपुरुषाबद्दल माहिती दिली आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पित्याविषयी. त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता पहा 101 पानावर रुद्रसंहितेचा आपण 6वा अध्याय वाचतोय. ते आपल्या पूर्ण शरीरावर भस्म लावतात. त्या कालरूपी ब्रह्मने, याला काल म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा किंवा ज्योतिनिरंजन म्हणा, ह्या कालरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीबरोबर, नाथ नाही शक्तीबरोबर म्हणजे दुर्गाबरोबर शिवलोक नावाच्या क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाणाचं किंवा मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ते प्रियकर प्रेयसी रूपातील शिवशक्ती आहे. प्रियकर प्रेयसी रूपातील म्हणजे पती आणि पत्नी रूपातील दुर्गा. आणि हा कालरूपी ब्रह्म म्हणा किंवा सदाशिव म्हणा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा पिता.
दुर्गा आणि काल जे परमानंद स्वरूप आहेत ते त्या मनोरम क्षेत्रात नेहमी निवास करतात. शिव आणि शिवाने, शिव म्हणजे कालरूपी ब्रह्म, कारण तो शिवाचे रूपही धारण करतो आपल्या पुत्राप्रमाणे, कारण आपल्या खऱ्या रूपात तो कधी कुणासमोर येत नाही. शिव म्हणजेच काल, ह्या कालरूपी ब्रह्मने, या कालरूपी ब्रह्मने, शिव आणि शिवाने, काल आणि दुर्गाने प्रलय काळातही या क्षेत्राला आपल्या सानिध्यापासून मुक्त केलं नाही. देवर्षे ब्रह्माजी म्हणतायत नारदाला, एकदा त्या आनंदवनात रमलेले असताना शिवा आणि शिवेच्या मनात, काल आणि दुर्गाच्या मनात, दुर्गा आणि कालच्या मनात, क्षरपुरुषाच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की दुसऱ्या एखाद्या पुरुषाची निर्मिती केली पाहिजे, म्हणजे बाळाची निर्मिती केली पाहिजे, ज्याच्यावर ही सृष्टी चालवण्याचा मोठा भार टाकून आपण दोघं केवळ काशीला राहून इच्छेनुसार राहावं आणि निर्वाण प्राप्त करावं, असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने ह्या कालरूपी ब्रह्मने दुर्गाबरोबर क्रीडा केली. आपल्या वाम बाजूच्या 10व्या अंगावर अमृतसिंचन केलं, पतिपत्नी व्यवहार केला. मग तिथून एक पुरुष प्रकट झाला, एका पुत्राची निर्मिती झाली. पहा 102 पानावर संक्षिप्त शिवपुराण आपण वाचतोय. आता इथे जो पुत्र उत्पन्न झाला त्याला कालरूपी ब्रह्मने म्हणजे शिवा म्हणाला, वत्स, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू असं नाव प्रसिद्ध होईल. आता दुर्गा आणि काल पासून जो पुत्र झाला त्याचं नाव विष्णू ठेवलं. हा आपण 6वा अध्याय वाचला रुद्रसंहितेचा. पुण्यात्म्यांनो, हे आपले तेच सद्ग्रंथ आहेत ज्यांना आधार मानून आपण हे ज्ञान प्राप्त केलं. हे आचार्य, ब्राह्मण, गुरु आपल्याला हे सांगत असत की शिवपुराणात असं लिहिलं आहे म्हणून आम्ही हे सांगत आहोत, विष्णू पुराणात असं लिहिलं आहे, देवी पुराणात असं लिहिलं आहे. तेव्हा असं वाटत असे की हे ज्या दंतकथा सांगत आहेत तर तसंच लिहिलं असेल, त्यांना संस्कृतचं ज्ञान होतं. आज हे सद्ग्रंथ त्या लोकवेदांच्या विपरीत माहिती देत आहेत. आता यातून स्पष्ट झालं, कालरूपी ब्रह्म, सरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, काळ म्हणा किंवा त्याला सदाशिव म्हणा, हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आणि दुर्गा म्हणा, प्रकृती म्हणा, आणि ही यांची माता आहे. ह्या दोघांच्या संयोगाने श्री विष्णूची उत्पत्ती झाली. हे आपलं शिवपुराण स्पष्ट करतंय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? बाळासाहेब एकनाथ निवल. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट भगूर, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23 जुलै 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? गावातील देवतांची पूजा करणं, शेजारच्या गावात शिर्डीला जाणं, शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला जाणं, मोठा देवीला जाणं, त्यानंतर शनी शिंगणापूरला शनीच्या दर्शनाला जाणं, प्रत्येक ठिकाणी असे आसपासचे देवदेवता, पंढरपूरला विठोबांच्या दर्शनाला जाणं, सर्व काही भक्ती आम्ही करत होतो. जर तुम्ही एवढी भक्ती करत होतात तर तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण किंवा त्यांची नामदीक्षा का घेतली? सर, मला दारूचं व्यसन होतं आणि दारूचं व्यसन असल्यामुळं मला आमच्या घरामध्ये सतत कलह निर्माण व्हायचा. मी दारू पिऊन यायचो आणि घरात भांडणं व्हायची आणि त्यानंतर घरचे माझ्या व्यसनामुळं थोडे परेशान असायचे. तर मला बाकी माझी मित्रमंडळी किंवा कोणी सल्ला द्यायची की पंढरपूरला गेल्याने दारू सुटते किंवा गुरु केल्याने दारू सुटते. तर मी अनेक ठिकाणी या देवतांची पूजा व्यसन सुटण्यासाठी करायचो आणि घरातील कलह नष्ट व्हावा ही माझी इच्छा असायची, परंतु व्यसनातून मी मुक्त होत नव्हतो. त्यानंतर सरजी, मी प्रथम औरंगाबादला आसारामजी बापू आले होते. तर माझ्या एका मित्राने असा सल्ला दिला की आसारामजी बापूंची दीक्षा घेतल्यानंतर
व्यसन सुटतं. तर त्या कार्यक्रमाला मी आवर्जून हजर राहिलो. हजर राहिल्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी मला एक मंत्र दिला. हरिओम हा मंत्र मला त्या ठिकाणी मिळाला. परंतु मला त्या मंत्रानेही कुठल्या प्रकारचा परिणाम झाला नाही. मी व्यसनातून मुक्त झालो नाही आणि दारू पिण्याचं माझं सतत चालूच असायचं. त्यानंतर मी सुब्रमण्यम स्वामी म्हणून येवल्याचे एक महाराज, येवला तालुक्यातील, त्या ठिकाणीही तिथं गेलो. व्यसन सुटण्याच्या इच्छेने गेलो. तिथंही माळ घातली. तुळशीची माळ त्यांनी मला गळ्यात घालून दिली आणि ओम सुब्रमण्याय नमः हा मंत्र मला दिला. परंतु त्या मंत्रानेही मला काही परिणाम झाला नाही. माझं व्यसन सतत चालूच असायचं. त्यानंतर पुन्हा असंच काही माझ्या मित्रांची आणि नातेवाईकांनी सांगितल्यामुळं मी पुन्हा त्या नारायणगिरी महाराजांकडे जाऊन मी परत पुन्हा एकदा माळ घातली. परंतु त्या माळेचाही मला काही उपयोग झाला नाही. त्यांनी मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. त्या मंत्रानेही माझ्यावर काही परिणाम झाला नाही. त्यानंतर पुन्हा देवगडचे नेवासा तालुक्यातील देवगड येथील गिरीजी महाराज यांच्याकडेही मी गेलो. त्या ठिकाणी पुन्हा माळ घातली. परंतु ती माळही टिकली नाही. पुन्हा मी जे व्यसन आहे ते करत होतो. त्यानंतर विरुळीतील शांतिगिरीजी महाराज, औरंगाबाद जिल्ह्यातील शांतिगिरीजी महाराज त्यांच्याकडेही गेलो. त्यांनी ओम शांती हा मंत्र मला दिला आणि त्या ठिकाणी मी अनुष्ठान पण केलं. परंतु त्यावेळेसही मला काही उपयोग झाला नाही. व्यसन माझं चालूच असायचं. मांसाहार करणंही करत होतो कधीमध्ये, परंतु जास्त दारू जास्त आहारी गेलो होतो मी. त्यानंतर असंच मी एक दिवस काय झालं की मी व्यसन करून आमच्या शेजारच्या गावात आलो आणि संध्याकाळी 7:30चा टायमिंग होता. त्या टायमिंगवर मी घरामध्ये कोणी नसताना मी चॅनल चालू केलं. ते चॅनल लागलं साधना चॅनल. त्यावर रामपालजी महाराजांचा कार्यक्रम चालू होता. रामपालजी महाराज कोण आहेत हे पण मला माहीत नव्हतं. परंतु ते कार्यक्रम मी आवर्जून बघायला लागलो. हे कोण व्यक्ती आहे, असे काय बोट ठेवून काय सांगतात म्हणून. तर ते मला ते माझ्या घरात कपाटामध्ये भगवद्गीता ही ठेवलेली होती. ते म्हणायचे की या भगवद्गीतेत सांगितलेले श्लोकांचे अर्थ हे गुरु नीट समजावून सांगू शकत नाही, याचे अर्थ असे असतात. तर मी भगवद्गीता उघडून बघितली तर ते मला खरोखर ते ज्ञान समजायला लागलं, पटायला लागलं की ही सत्य भक्ती आहे आणि महाराज सांगतात हे 100% सत्य आहे. त्या दिवसापासून मग मी ते कार्यक्रम रोज नित्यनियमाने बघायला लागलो आणि ते कार्यक्रम बघत असताना हे मग भक्तांचे आलेले अनुभव, इंटरव्ह्यू ते पण मी बघायला लागलो. त्यात कोणाला कॅन्सर झाला, कोणाला TB झाला, कोणाची व्यसनी, कोणाचे काय जे काय असेल ते त्या प्रत्येक भक्त सांगत होते. काय काय फरक पडला, कसा गुण आला, व्यसनातून कसा मुक्त झालो, कॅन्सरने कसं मुक्त केलं, दवाखान्यातून बाहेर काढून गेलेले पेशंट कसे नीट झाले. हे मला ते खूपच माझ्या हृदयामध्ये ठसायला लागलं की अशी कुठल्या प्रकारची भक्ती, असे कोणते महाराज आहे की आतापर्यंत ज्यांनी बऱ्याचशा ठिकाणी बरेच गव्हर्नमेंटने व्यसनमुक्त केंद्रही काढलेले आहेत. त्या ठिकाणी व्यसनी लोक नीट होत नाहीत. आम्ही बऱ्याच ठिकाणी ते चिखली, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो. त्या ठिकाणी ते शेषराव महाराज म्हणून नावाचे व्यक्ती होते. तिथं व्यसनमुक्ती केंद्र होतं. तिथंही आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील बरेचसे लोक जात होते. जातानाही पित होते, येतानाही पित होते. मी स्वतः तेच केलं होतं. त्यानंतर एका ठिकाणी जळगाव जिल्ह्यात शेजारी गाव आहे त्या ठिकाणी खानदेशमध्ये तिथे एक महाराज असे चटके देत होता अंगाला. ते चटके त्या ठिकाणी मी 2 वेळा जाऊन आलो. त्याने त्या चटक्याने आम्हाला काही परिणाम झाला नाही. त्यांना चटके महाराज म्हणत असतात. त्यानंतर असे बरेचसे महाराजांना आम्ही व्यसनमुक्तीचा होण्यासाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले, परंतु कुठल्याही प्रकारचं काहीही परिणाम न झाल्यामुळं आम्हाला व्यसनातून मुक्ती मिळाली नाही. परंतु हा कार्यक्रम बघत असताना मला संत रामपालजी महाराज हे माहिती नसताना पण ते महाराजांचे प्रवचन मला आवडू लागले आणि मी नित्यनेमानं रोज संध्याकाळी 7:30ला बघू लागलो. बघत असताना व्यसनमुक्ती समजायला लागली. नंतर ते पुस्तकं जिने की राह, ज्ञानगंगा, त्या खाली कार्यक्रम चालू असताना पट्टी येत होती. त्या पट्टीवर नंबर दिले जात होते आणि त्या नंबरवर लिहिलं जात होतं की अशी पुस्तकं निःशुल्क मिळतात, तुम्ही मागवू शकता. SMS केल्यानंतर ते 3-4 दिवसाचं माझ्याकडे पोस्टामध्ये पुस्तक आलं. त्यास पोस्ट सेवा होती. पोस्टाने सेवा झाली ती आणि ते पुस्तक माझ्यापर्यंत मिळालं. मी ते वाचल्यानंतर मला ते व्यसनाचे परिणाम समजले. व्यसन केल्याने काय पापाचे प्रकार काय असतात, व्यभिचार केल्याचे प्रकार काय असतात, सुरापान केल्याचे पापाचे प्रकार काय असतात, ते पाहून माझ्या शरीराला थरकाप सुटला. हे इतके भयंकर आपल्या हातून हे पाप आजच्या जन्मामध्ये घडत आहे आणि पुढचे जन्म आपल्याला कसे मिळणार, म्हणून मी ते व्यसन मुक्त होण्यासाठी आणखी प्रयत्न करू लागलो. आणि घरात मान आणि
बाहेर समाजात मानहानी किंवा नातेवाईकात किंमत मी किती सत्य बोललो, कोणी सत्य म्हणत नव्हतं. आणि माझा स्वभाव सरळ आणि सोजवळ असल्यामुळं माझा प्रत्येकाने फायदा घेतलेला आहे त्यावेळेस. तर मला सरजी असं मला आज परमात्माने प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि परमात्मा भेटले यातच मी सुख समाधान मानतो. मला कुठल्याही प्रकारची इच्छा आता राहिली नाही. परमात्मा ज्या ठिकाणी भेटले तीच इच्छा पूर्ण झाली असं मी समजतो. आणि माझं व्यसन एका क्षणात मी ज्यावेळेस जालन्याला आलो, जालन्याला नामदान केंद्र आहे, नामदान केंद्रात माझं 11 वाजता मला दीक्षा मिळाली. दीक्षा मिळाल्यानंतर माझे 2-2, 3-3 पुड्या गायच्या पुड्या खात होतो मी तंबाखूच्या. ते तंबाखू एका क्षणात सुटली. त्यानंतर दारू, भयंकर दारू पित मी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर दारू हाच माझा धंदा होता. दुसरा उद्योग होता. मी कितीही महत्त्वाच्या कामाला गेलो पण पहिले दारू पिऊन घेत होतो. दारू पिल्यानंतर मला बाकी कुठलंही काही सुचत नव्हतं. जे काही महत्त्वाचं काम ठरलेलं असायचं, डोक्यामध्ये विचार असायचे ते निघून जायचे आणि मी कुणी भेटला म्हणजे त्याच्या संगतीला जायचो, याच्या संगतीला दिवसभर दारूच पीत फिरायचो. मला जे काही काम करायचं ते विसरून जायचो. घरच्या मुलाबाळाचं ध्यान राहत नव्हतं, ऐकमुलाचं ध्यान राहत नव्हतं. माझ्या नातेवाईक माझी लहान मोठ्याची किंमत मी धरत नव्हतो, कारण मला ते काही समजतच नव्हतं. मी कुठे चाललो, काय करतो, कुठे पडलेलो आहे, पूर्ण भरकटून गेलेलो असायचो. रात्र मी बाहेर पडायचो आणि मला सगळं समाजामध्ये अजिबात किंमत राहिली नव्हती. परंतु परमात्म्यांची अशी दया झाली, परमेश्वरानं माझ्यावर अशी कृपा केली की मला या ठिकाणी जालन्याला संत रामपालजी महाराजांचे दीक्षा मिळाली. आणि ती दीक्षा मिळाल्यानंतर त्या क्षणात माझी तंबाखू, दारू, जे काही वाईट सवय असतील त्यातून मी मुक्त आलो आणि परत आजपर्यंत दारू हा विषय माझा राहिला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला जो व्यसन होतं दारू पिण्याचं, तंबाखू खाण्याचं, हे केवळ संत रामपालजी महाराजांकडनं तुम्ही जेव्हा नामदीक्षा घेतली त्या क्षणातच ते तुमचे जे विकार आहे ते निघून गेलेत. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? महाराष्ट्रातील सर्व बंधू आणि भगिनींना मी अशी विनंती करेन, कळकळीची विनंती करेन की कोणाचे संसार मोडले असतील, दारू पित असतील तर त्यांनी संत रामपालजी महाराजांना शरण येऊन आपलं व्यसनमुक्त व्हावं आणि आपल्या घरात सुख समाधानाने नांदावं, राहावं, बायको मुलांवर प्रेम करावं, समाजावर प्रेम करावं. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो असं राहावं. आपण आपल्याला परमात्म्याने या ठिकाणी सृष्टीमध्ये मनुष्य देह दिलेला आहे. मनुष्य देहाची किंमत ओळखावी आणि संतांची किंमत ओळखावी. संत समाजामध्ये जगाला शिकवण देण्यासाठी येतात. त्यात तत्वरी संत रामपालजी महाराज हे पूर्ण परमात्मा हे आपल्या जगाला ज्ञान देण्यासाठी आलेले, समाजाला शिकवण देण्यासाठी आलेले. आणि परमात्मांची आज जर आपल्या परमेश्वराची दया झाल्यानंतर त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचं व्यसन, वाईट सवय राहत नाही. तर माझी सर्व महाराष्ट्रातील बांधवांना, विशेष करून जे व्यसनी असतील त्यांना कळकळीच विनंती करतो की मीही व्यसनी होतो तसं आपणही व्यसनमुक्त व्हावं आणि या आमच्या रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आपण व्यसनमुक्त होऊन आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारावा. मोक्षप्राप्तीचा मार्ग हा एकमेव मार्ग संत रामपालजी महाराज सांगू शकतात, बाकी तर कुणाकडे येत नाही, जगात कुणाकडे नाही. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर जे चॅनल बघत असताना जे नंबर येतात ते नंबरवर फोन करून दीक्षा घेण्याची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी दीक्षा मिळेल. सर, या दीक्षेसाठी किती खर्च येतो? दीक्षा घेण्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही आहे. निःशुल्क दीक्षा मिळतात. संत रामपालजी महाराजांनी अशी व्यवस्था केली आहे की ते 1 रुपयाचा खर्च नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील